महाराष्ट्राने दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. विधानसभेतील शोक प्रस्तावामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं भावूक भाषण. अजित पवारांना आदरांजली वाहताना 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उद्धव ठाकरेंकडून संदर्भ. तर आरोपांचे गठडे समुद्रात टाकल्यावर अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, रोहित पवार यांचं विधान. अजित पवारांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस काय असतो ते दाखवून देऊ, रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा. तर अपघाताच्या दिवशी वाहतूक कोंडीमध्ये फसलेले 2 पायलट कुठे आहेत, अमोल मिटकरींचा सवाल. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती मनाई कायम. राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयानं नाकारली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर, परभणीसह बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. महामार्गासाठीची सक्तीने सुरू असलेली मोजणी थांबवण्याची आंदोलकांची मागणी. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. बीड, यवतमाळ, धाराशिवमध्ये गारपिटीसह पाऊस, पिकांचं मोठं नुकसान. तर कोकणातही अवकाळीमुळे आंबा उत्पादक संकटात. आणि जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्नान. भारतीय लष्कराचा दावा. काश्मीर खोऱ्यामध्ये 40 ते 50 दहशतवादी अजूनही सक्रिय असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.